कालच तुम्हाला सांगते मी, मैत्रीण गाडीहून पडलेलं लागलं नव्हतं, थोडंसं लागलं होतं, पण जाऊ दे बाई, तिला जरा बोलून यावं, जरा आधाराचं बोलावं म्हणून गेले. तर तिथं गेले तर अजून तिच्या दुसऱ्या 2-4 मैत्रिणी होत्या, पाहुणे रावळे होते, ही होते. तिला लागलं एवढंसं, तुम्हाला सांगते, तिला स्टोऱ्या सांगल्यात. मग त्या फलाणीचा लई मोठा ॲक्सिडेंट झाला, ते दवाखान्यात आहे 3 मध्ये. मग त्या बिस्ताण्याचं एवढं मोठं झालं, त्यानं मेलं बघ. मग गेल्या वर्षी असं झालं तर किती बापानं काय काय दिलं तर बघ, त्याचं असं झालं. मग आत्ताच काल परवा ते रोडला असं झालं का, आमच्या इथं एकाचा पाय मोडला, ट्रक गेली. असलं म्हणजे त्या पेशंटनं राहावं का एवढं एवढं ह्याच्यावर पार जावं तुमचं ऐकून. अरे त्याला सांगायचं, बाबा बडी बडी देशों में अशी छोटी छोटी बातें होती रहती है, संकट हे येतच असते. गाडी चालवायला लागल्यास कधी ना कधी माणूस पडत असते. तिला धीर द्यायचं, ह्याच्या पुढे घाबरायचं नाही, ह्याच्या पुढे लक्ष द्यायचं, सतर्क राहायचं. हे तर तिकडच गेलं, तिला घाबरून येळ लावून पागल करून सोडतात त्या पेशंटला. बघा तुम्हाला सांगते, असे नमुने असतात का नाही तुमच्याकडे? आमच्याकडे तर लई नमुने येत असले. बरं वाटणार झाले म्हणलं काय, एक नारळ पाणी घेऊन यायचं, बिस्किट पुडा घेऊन यायचं, आणि त्याला एवढं बक्कळ लेक्चर देऊन जायचं, असं की त्या पेशंटला वाटावं मी का कुठलं पाप केले हो का काय. मी एवढं का केलं बरं, एवढं मला सांगल्यात असं वाटायचं. धीराचं तर तिकडंच गेलं, धीर आणि हिन ती तर तिकडंच पडलं हो. तुमच्या इथं असं कोण कोण करताय सांगा बरं कमेंटमध्ये. आणि असं करणाऱ्याला द्या पाठवून ही रील, करा शेअर, आहे का नाही.